ॐ ॐ सहना भवतु सहना भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शान्ति शान्ति शान्ति। भगवंत अर्जुनाला कुरुक्षेत्रातील हे धर्मयुद्ध लढण्यासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतात. भगवंतांनी अर्जुनाच्या बुद्धीला आवाहन केलं, विचार करायला लावून स्पष्ट केलं, अर्जुना तू युद्ध लढणं का आवश्यक आहे. पण त्याचा फारसा परिणाम झालेला भगवंतांना जाणवला नाही, कारण अर्जुन तसाच दिसत असेल. मग भगवंतांनी इमोशनल अपील केलं, त्याची मानसिकता समजून घेऊन त्याला मानसिक दृष्ट्या समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अर्जुना, तू सर्वश्रेष्ठ धनुधारी आहे, तुझ्याकडे सर्व जनता पाहते, तूच जर कर्म केलं नाही स्वधर्माप्रमाणे तर कसं होईल. जनतेच्या उद्धारासाठी तरी कर. तू ज्या कुळात जन्माला आलेला आहे त्या कुळाची परंपरा काय, कुरुवंशाची परंपरा काय, त्या परंपरेला जा. आणि महान अशा योद्ध्यांनी जे केलं त्याप्रमाणे तू सुद्धा कर्म कर. भगवंत पुढे अर्जुनाला समजून सांगतात, अर्जुना, तुझ्याकडे सर्व लोक पाहतायत, तू कर्म करणं बंद केलं तर तेही कर्म बंद करतील. मग जग कसं चालेल, कारण जग हे कर्मांवरतीच चालतं. भगवंत अर्जुनाला समजून सांगतात, अर्जुना, मी स्वतः सुद्धा कर्म करतो, मला या जगात प्राप्त करण्यासाठी काही नाही किंवा माझी काही इच्छा नाही, तरी सुद्धा मी कर्म करतो. मग तू का करत नाही. असं बौद्धिक आणि मानसिक अशा दोन्ही जी आव्हानं भगवंतांनी केली, तर एकत्रितप्रमाणे थोडासा परिणाम भगवंतांना दिसून आला अर्जुनावरती. मग अर्जुन थोडा क्युरियोसिटी दाखवायला लागला, त्याच्या चेहऱ्यावर जाणवायला लागलं. मग भगवंताच्या लक्षात आलं, अरे आपण पुढचं उपदेशाचा डोस द्यायला काही हरकत नाही. कर्म करायला तर याला उद्युक्त करायचं आहे, म्हणून मग भगवंतांनी पुढे इच्छायुक्त कर्म म्हणजे काय ते स्पष्ट केलं आणि निस्वार्थ कर्म म्हणजे काय स्पष्ट केलं. आणि निस्वार्थ कर्म करत मनुष्य मोक्ष प्राप्त करतो, सर्वोच्च आत्मसाक्षात्कार प्राप्त करतो, हे स्पष्ट केलं. आणि नंतर आता या शेवटच्या विभागामध्ये हे ज्ञान श्रवण केल्यावर अर्जुनाच्या मनात आला, अरे मग मी अशा आत्मसाक्षात्कारी मनुष्याला ओळखू कसं. मला तर माहिती नाही तो कसा दिसतो, कसा बसतो, कसा चालतो, तो जगाशी कसा व्यवहार करतो, त्याचा स्वभाव काय. म्हणून हा शेवटचा जो विभाग आहे या अध्यायातला 54व्या श्लोकापासून 72व्या श्लोकामध्ये, या विभागामध्ये भगवंतांनी सर्वोच्च ज्ञान दिलंय गीतेचं. या विभागाला गीतेतील सर्वोत्कृष्ट जो आध्यात्मिक भाग आहे त्याच्यापैकी एक महत्वाचा भाग मानतात. कारण ह्याच्यामध्ये मनुष्याचं, परिपूर्ण मनुष्याचं, आत्मसाक्षात्कारी मनुष्याचं वर्णन यथासांग केलेलं. भगवंत अर्जुनाला सांगतात, आत्मसाक्षात्कारी कोण, जो स्थितप्रज्ञ, स्थितारिय आणि समाधिस्थ आहे.
स्थित प्रज्ञ म्हणजे कोण? ज्याची प्रज्ञा स्थिर आहे. प्रज्ञानम ब्रह्म, जे प्रज्ञा म्हणजेच ब्रह्म आहे. ज्याच्यामुळे हे जग तुम्हाला कळतं. हे सर्व जे काही कळणं जे तुम्हाला कळतं, जाणीव प्राप्त होते, तेच ब्रह्म आहे. मग ही जाणीव प्राप्त झाली, ती जाणीवच ब्रह्म आहे. आणि ती जाण ज्याला प्राप्त आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. आणि तो आत्मसाक्षात्कार, हे भगवंत प्रथम समजून सांगतात. नंतर समाधिस्थ आणि स्थिताधीय. प्रज्ञा त्याची स्थिर आहे, ज्याचं मन समाधिस्थ आहे, म्हणजे पूर्णतः भगवंतांना शरण आहे. तो जगात कोणतं जरी कर्म करत असला तरी परमात्मा परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो आणि परमात्मा परमेश्वरासाठीच कर्म करतो. पूर्णतः शरण आहे, म्हणून त्याला समाधिस्थ म्हटलं. आणि स्थिताधी आहे, म्हणजे ज्याची बुद्धी परमात्मा परमेश्वरावर परिपूर्णतः विश्वास ठेवते, श्रद्धा आढळ, अचिंतयंत, दुसरा कोणताही विचार नाही. अशा प्रकारे बुद्धी परमात्मा परमेश्वरावर स्थिर आहे, मन त्या परमात्मा परमेश्वराला पूर्णपणे शरण गेलेलं आहे, आणि प्रज्ञा म्हणजे त्याची जाण ही परमात्मा परमेश्वरामध्ये ब्रह्मावर स्थिर आहे. असा तो आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे. भगवंत या 59व्या श्लोकामध्ये स्पष्ट करतात की किती जरी स्थितप्रज्ञ पुरुष असला तरी सुद्धा संसारात अशा काही घटना घडतात की ज्या त्याला अविचलित करू शकतात. भगवंत सांगतात, आत्मसाक्षात्कारी मनुष्याने उर्वरित आयुष्य जगणे म्हणजे केवळ प्रारब्ध वासना संपवण्यासाठी जगणं अत्यंत कठीण आहे. का? त्याला सर्व ठिकाणी लक्ष ठेवावं लागतं. स्थितप्रज्ञ, स्थितारी, समाधिस्थ मन, बुद्धी आणि चेतना हे संपूर्णतः परमात्मा परमेश्वराच्या अधीन पाहिजे, ज्याला स्वाधीन म्हणतात. ती स्थिती सदैव त्याने राखली पाहिजे. तर सदेह मुक्ती म्हणजे आत्मसाक्षात्कार त्याला प्राप्त झालेला आहे. विधेय मुक्ती होईल. विदेह मुक्ती, सदेह मुक्ती. जेव्हा प्रारब्ध वासना संपतील तेव्हा परिपूर्ण मुक्ती होईल, या शरीरापासूनही मुक्ती होईल. आणि विदेह मुक्ती म्हणजे या शरीरात असतानाच आत्मसाक्षात्कार प्राप्त होणे. म्हणजे काय? प्रारब्ध वासना बाकी आहेत, त्या तर उपभोगूनच संपवायच्या, म्हणजे त्याच्या संचित वासना सर्व संपलेल्या आहेत. तो आत्मसाक्षात्कार स्थितप्रज्ञ, समाधिस्थ, स्थितादी. असा मनुष्य, त्याला अडचणी काय येऊ शकतात विदेह मुक्तीपासून सदय मुक्तीपर्यंत, जे उरलेल्या प्रारब्ध वासना संपवण्यासाठी ते भगवंत इथे सांगतात 59व्या शतकामध्ये. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन रसवर्ज रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. हे आपण संक्षिप्तपणे मागे समजून घेतलं. तेच ओघात पुढे आपल्याला समजून घ्यायचंय. विषय भोगापासून विरक्त जरी मनुष्य असला तरी सुद्धा त्याच्यातील रस जात नाही. रिलीश नेव्हर गोस. आपल्यामध्ये ती स्टोअर असते वासना. उदाहरणार्थ आईस्क्रीमच्या चवीची वासना, टेंडर कोकोनट, काय चव आहे नॅचरलचं टेंडर कोकोनट. आपोआप नॅचरल आईस्क्रीम तर पार्लर दिसलं किंवा नाव वाचलं की आपल्या मनात काय येतं, तर ती वासना व्यक्त होते. टेंडर कोकोनटची चव ती जात नाही. भगवंत म्हणतात, पण जेव्हा मनुष्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो
त्याची प्रज्ञा स्थिर होते, तो स्थितप्रज्ञ होतो, तेव्हा पुरुषाची आसक्ती, विषय भोगांमधील जो रस, तो आपोआप नष्ट होतो. म्हणजे मोक्ष प्राप्त होईपर्यंत त्याला त्या वासनांपासून मुक्ती नाही. पुढे भगवंत म्हणतात, यततो यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चित इंद्रियाणि प्रमाथिनी हरंती प्रसभम मनः. विद्वान परमपुरुष, परमश्रेष्ठ जो पुरुष आहे, तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो मोक्षप्राप्तीसाठी. अशा मनुष्याची इंद्रिये सुद्धा प्रक्षुब्ध होतात आणि त्याला त्या स्थितीपासून दूर ओढून घेऊन जाऊ शकतात. भगवंतांनी इथे विश्वामित्रांचं उदाहरण स्पष्ट केलेलं आहे, जे फार प्रचलित आहे. विश्वामित्र परिपूर्ण होते, ते तपस्वी होते, तरी सुद्धा इच्छा, मेनका पाहिल्या पाहिल्या पावळले आणि तिच्या मोहकतेला बळी पडले. सर्व आतापर्यंत जमा केलेली तपश्चर्या क्षणात गेली. इतकं तुम्हाला विषय वासनांवर नियंत्रण ठेवावं लागतं, स्वतःच्या इंद्रियांना नियंत्रित ठेवावं लागतं. शंकराचार्य विवेक चूडामणी या त्यांच्या ग्रंथामध्ये फार सुंदर स्पष्ट करून सांगतात. ते 5 प्राण्यांचं उदाहरण देतात. 5 प्रकारच्या वासना आपल्या 5 इंद्रियांना असतात, ज्ञानेंद्रियांना. प्रथम पतंगाचं उदाहरण देतात, जो अग्नीला पाहतो आणि त्याच्याकडे आकृष्ट होऊन त्याच्यामध्येच विलीन होतो, स्वतःला संपवून घेतो. तसंच हरिण, हरिण ढोलाचा आवाज ऐकतो, त्याला कानाची ऐकण्याची दुर्बलता असते, त्या आवाजाकडे आकृष्ट होतो आणि शिकाराच्या जाळ्यामध्ये अटकतो. मासा, मासाला सतत गॉबलिंग सवय असते, काही ना काही चव त्याची ते सुरू असतं सतत. ते मच्छीमाराच्या त्या गळाला अडकतो, स्वतःला संपून घेतो. हत्ती, हत्तीला संसर्गाच्या दरम्यान स्पर्शाची फार हाव होते, त्याची स्किन फार सेन्सिटिव्ह होते, त्याला स्पर्श पाहिजे असतो मेटिंगसाठी. तो सैरावैरा धावतो आणि शिकाराने बनवून ठेवलेल्या पीठ असं बनवतात खोदून, त्याच्यावरती झाकून ठेवतात, त्याच्यामध्ये पळतो आणि स्वतःला संपतो. पतंगा म्हणजे दृष्टी, ध्वनी म्हणजे हरी कान, हत्ती म्हणजे स्पर्श तुमची स्किन, आणि हरिण कानाचं आपलं झालं, मासा गॉबलिंग चव. आता सुगंधाचं राहील, आपली नस्य. भ्रमर याला फुलामधील त्या परागकणांचं आकर्षण असतं, त्या गंधाचं आकर्षण असतं, म्हणून फुलामध्ये जातो आणि इतका गुंतून जातो की फुलाच्या पाकळ्या बंद होतात तरी त्याच्या लक्षात येत नाही, तो त्याच्यातच गुंततो आणि स्वतःला संपवून घेतो. अशा प्रकारे 5 प्राण्यांचं उदाहरण देऊन शंकराचार्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि मनुष्याला तर 5ही इंद्रिय आहेत आणि 5ही इंद्रियांनी तो सदैव जगामध्ये जात असतो. गॉड सेव्हस यू. मग बघा, तुम्हाला किती सतर्क राहावं लागेल स्वतःला नियंत्रित करण्यासाठी. विश्वामित्रासारख्या तपश्चर्या करणाऱ्या तपस्वीची हालत झाली, तर आपण तर
आपल्याला माहिती कशा होत. भगवंत पुढे म्हणतात, तनी सर्वाणि संयम्य युक्त आसित मत्पर वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. भगवंत म्हणतात, जो मनुष्य स्वतःच्या इंद्रियांना संयमित करतो आणि केवळ माझ्यावरच चित्त केंद्रित करतो. चित्त जगावर कुठे नको. चित्त म्हणजे काय? तुमचं कंडिशन कॉन्शियसनेस. तुमचे शरीर, मन आणि बुद्धीचा एकत्रितपणे जी तुम्हाला जाण निर्माण होते, जी तुमच्या वासनांद्वारे प्रभावित असते, ती जाण म्हणजे तुमचं चित्त. ती जाण जोपर्यंत तुम्ही माझ्यावर स्थिर करणार नाही एकत्रितपणे, तोपर्यंत भगवंत म्हणतात तुझी विद्वत्ता स्थापित होणार नाही. म्हणजे जे पण तुला वाटतं की मला कळलेलं आहे, थोडक्यात जे ज्ञान तुम्हाला प्राप्त आहे ते विजडम मध्ये, विज्ञानामध्ये परिवर्तित होणार नाही. मग तुम्ही त्याचा उपयोग कसा करू शकता? भगवंत पुढे म्हणतात, ध्यायतो विषयान पुस संकस्तेषुपचायते संगात सच्चायते काम कामा क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहा स्मृती विभ्रम स्मृती विभ्रात विशुद्धीनाशो बुद्धिनाशा प्रणश्यती. आपल्या वासना असतात, जसं मी आईस्क्रीमचं उदाहरण दिलं, ते जागृत होतात. त्या वासना जागृत झाल्यावर आसक्तीमध्ये रूपांतरित होतात. आणि जेव्हा वातावरण मिळतं, उदाहरणार्थ आईस्क्रीमचंच उदाहरण घेऊया, कळायला सोपं आहे सर्वांना. जेव्हा त्या नॅचरलच्या आईस्क्रीमचं काही पार्लर दिसतं किंवा ऐकतो किंवा काही आपल्याला असं वाटतं, आपोआप ते तुमच्या समोर येतं, तेव्हा त्या वासना जागृत होतात आणि त्या आसक्तीमुळे इच्छेमध्ये रूपांतर होतं. वाय नॉट टू ट्राय इट वन्स? काय हरकत आहे? मग जरी डायबिटीस असला, शुगर 400 असली, तरी आपलं मन काही नियंत्रित राहत नाही. इच्छा, ती इच्छा जर पूर्ण झाली नाही तर राग निर्माण होतो. काय हा, मी पाहून गेल ना, मला काय झालं तर एक गोळी जास्त खाईल, पण मला आईस्क्रीम पाहिजे, हा ज्याच्यामुळे इच्छा पूर्ण करण्यामध्ये बाधा उत्पन्न होते, त्याच्या बद्दल क्रोध निर्माण होतो. आणि प्राप्त झालं आईस्क्रीम, अरे वा काय छान होतं, पण मला ना ती परत चव पाहिजे, आय वॉन्ट इट अगेन अँड अगेन. ठेवतो मी फ्रीज मध्ये, पण लक्ष ठेवायला पाहिजे हा, कोणी दुसरा खात नाही. भीती आहे, ते जाण्याची भीती, न मिळण्याची भीती. आणि जेव्हा आपल्याला प्राप्त होणार नाही असं वाटतं, क्रोध होतो. आणि जेव्हा क्रोध तुमच्यामध्ये निर्माण होतो, तेव्हा तुम्हाला सर्व तुमच्या मनातून निघून जातं. तुम्ही भ्रष्ट होता, तुमची बुद्धीच चालत नाही. मला पाहिजे म्हणजे पाहिजे, बस, बाय हुक अँड को, आय विल गेट इट. तुम्ही वेळ लागता त्याच्यामध्ये, अविचारी बनता, मूढ बनता आणि त्याच्यासाठी पडत चुकता. कसलाच विचार करा. आणि बुद्धीचा नाश होतो, म्हणजे बुद्धी कार्यच करू शकत नाही. इतक्या तुमच्या भावभावना त्याला एनकॅप्सूल करतात. कॅप्सूलमध्ये जशी औषधी पॅक असते ना, तसं कॅप्सूल करून टाकतात तुमच्या बुद्धीला. बाहेर एक्सपोजच होत नाही, तिचा उपयोगच कसा होईल? त्याला म्हणतात बुद्धिनाशा प्रणश्यती. बुद्धीचा नाश म्हणजे ती तुमच्या भावभावनांनी त्या कारणी त्यावेळी पूर्णतः लिप्त झालेली आहे, ती कार्य करू शकत नाही. त्या दृष्टिकोनातून म्हटलं बुद्धिनाशा प्रणश्यती. कार्य नाही केलं बुद्धीने तर काय तुमची हालत होईल? यु नो इट व्हेरी वेल. म्हणून आपल्याला हे आधीच थांबवलं पाहिजे. आसक्तीच्या लेवलला जर थांबवलं तर काही शक्य. भगवंत पुढे म्हणतात, राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवैश्यविधीयत्मा प्रसादमधिगच्छति. भगवंत संयमित मनुष्याबद्दल म्हणतात,
आत्मसंयमित पुरुष जेव्हा इंद्रिय विषयांमध्ये भ्रमण करतो तेव्हा, आता मागच्या श्लोकामध्ये आपण आत्मसाक्षात्कारी नाही बघितला, स्थितप्रज्ञ नाही बघितला, आपण सामान्य मनुष्य म्हटला. मग काय? बुद्धिनाशा प्रणश्यती. पण ज्याचा आत्मसंयमित आहे, जे शरीर मन आणि बुद्धी नियंत्रित आहे, त्याच्याबद्दल म्हणतात. त्याच्याबद्दल भगवंत खात्रीशीरपणे सांगतात की तो विषयांमध्ये जरी गुंतलेला असला, जे विषय जरी भोगत असला, तरी त्याच्या प्रती विषयांप्रती आसक्त नसतो आणि त्याच्यापासून जे फळ प्राप्त होईल त्याच्यामध्ये गुंतून जात नाही. तो भोगतो, पण त्या भोगाचा जो परिणाम होईल त्या परिणामाचा किंवा त्या कर्माचा त्याच्यावर कोणत्याही प्रकारे काहीही प्रभाव पडत नाही. असा तो मनुष्य, तो स्थितप्रज्ञ, जो रागद्वेषापासून अलिप्त आहे. भगवंत पुढे म्हणतात, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते. असा जो प्रसन्न मनुष्य आहे, तो प्रसन्न मनुष्य त्याच्या पॉझिटिव्हिटीमुळे इज फुलफिल, स्वयंपूर्ण आहे, संतुष्ट आहे, पॉझिटिव्ह आहे. अशा पॉझिटिव्हिटीमुळे त्याला कोणतंच दुःख होत नाही, दुःख त्याला शिवत सुद्धा नाही, त्याच्यावर दुःखाचा प्रभाव होत नाही. असा हा प्रसन्न चित्त पुरुष, तो जगापासून विरक्त झालेला आहे. त्याची बुद्धी माझ्यामध्ये स्थिर होते, म्हणजे परमात्मा परमेश्वरामध्ये स्थिर होते. का? कारण बाहेरच्या जगामध्ये जायला त्याला काही आकर्षण राहिलेलं नाही, त्याने नियंत्रण मिळवलेलं, त्याच्या मनावर पूर्णतः त्याने कंट्रोल मिळवलेला आहे. काही घडलं तरी त्याच्यावर, त्याच्या मनावर त्याचा प्रभाव पडत नाही. मनुष्याचा आनंद हा दोन गोष्टीवर अवलंबून असतो. जेव्हा त्याची इच्छा पूर्ण होते तेव्हा त्याला आनंद होतो, किंवा त्याची इच्छा अपूर्ण राहिली तर त्याचा आनंद कमी होतो. म्हणजे ओव्हरऑल त्याचा आयुष्यातला आनंद पाहिला तर पूर्ण इच्छा जर 50 झाल्या तर 50% आनंद होतो, आणि अपूर्ण इच्छा जर 50 झाल्या तर 50% वेळा तो दुःखी होतो, त्याला आनंद होत नाही. त्यामुळे शेवटी काय, तो आहे तसा राहतो, आनंदी दुःखी, आनंदी दुःखी, आनंदी दुःखी. सो ऑलवेज ही इज अफेक्टेड बाय समथिंग हॅपनिंग इन दिस वर्ल्ड. सुख दुःखामध्ये गुंतलेला राहतो. भगवंत अशा मनुष्याबद्दल सांगतात की जेव्हा मनुष्य निवृत्त होतो या जगापासून, सुखदुःखापासून, तेव्हा तो प्रसन्न चित्त होतो आणि स्थितप्रज्ञ बनतो. भगवंत पुढे म्हणतात, नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयत शांतीर शांतस्य कृत सुखम. भगवंत अयुक्त म्हणतात. अयुक्त म्हणजे कोण? ज्याचा आत्मा संयमित नाही, म्हणजे काय, त्याचं शरीर मन आणि बुद्धी नियंत्रित नाही, आणि जो जगाशी आसक्त आहे, जे कर्म करतो पण आसक्तीने कर्म करतो, काहीतरी इच्छा ठेवून कर्म करतो, म्हणून तो ध्यान करू शकत नाही, त्याने जे काही ठरवलं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. आणि जो ध्यान करू शकत नाही त्याला मनशांती प्राप्त होत नाही. जो कॉन्सन्ट्रेशन करणार नाही मग त्याला शांतता कशी प्राप्त होणार? सतत जगात काही ना काही घडत असतं, त्याचा प्रभाव त्याच्यावर पडणार आणि तो अशांत होणार, सुख दुःखामध्ये गुंतून जाणार. भगवंत म्हणतात, अशा अशांत मनुष्याला सुख कसं मिळू शकेल? जो सतत जगामध्ये गुंतलेला आहे, जगाच्या घटनांमुळे त्याच्यावर प्रभाव होतो, तो सुखी कसा होईल? बिकॉज अपूर्ण इच्छा खूप राहतील, पूर्ण इच्छा फार थोड्या राहतील. आनंद कसा प्राप्त होईल?
भगवंत म्हणतात नसती बुद्धीर युक्तस्य, ज्याची बुद्धी युक्त नाही, म्हणजे स्थिर नाही. युक्त म्हणजे माझ्यामध्ये स्थिर नाही, म्हणजे परमात्मा परमेश्वरावर स्थिर नाही, विश्वास दृढ नाही, श्रद्धा परिपूर्ण नाही, निष्ठा अनन्य चिंतयंत नाही, अशा मनुष्याबद्दल भगवंत इथे म्हणतात. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात इंद्रियाणा हि चरता यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नावमिवाभ्यसी. भगवंत म्हणतात अशा मागच्या श्लोकात वर्णन केलेल्या अशांत मनुष्याचं मन हे इंद्रियांचं अनुकरण करतं, कारण त्याच्यावर नियंत्रण नाही. इंद्रिय जसे त्याला फिडिंग देतील तसं त्याच्या मागे पळत राहतो, आणि त्याची इंद्रिय बुद्धीला अनियंत्रित करतात. कसं? मनाच्या थ्रू. मनावर नियंत्रण नाही, मग बुद्धीवर कसं राहणार? कारण बुद्धी कन्फ्युज होऊन जाते. बराच काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह डाटा आला तर बुद्धी कन्फ्युज होऊन जाते. म्हणून भगवंत म्हणतात असा जो मनुष्य आहे, जो इंद्रियांमध्ये चरण करत राहतो, इंद्रियांचा अनुकरण करत राहतो, तो जगातील परिस्थितीमध्ये वाहवत जातो. कसा? जसा वारा पाण्यावरील नौकेला वाहून नेतो. नौकेवरती जर नियंत्रण नसेल, नौका म्हणजे काय, इथे तुमचं हे शरीर मन बुद्धी, हे शरीरावर, या हार्डवेअरवर तुमचं सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रण नसेल, मन जर नियंत्रित नसेल, तर काय शक्यता तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचाल? नाव मध्येच कुठेतरी भरकटेल. भगवंत तेच सांगतात. वारा म्हणजे या जगातील घटनांचा प्रभाव, जगातील आकर्षण हे तुम्हाला अस्वस्थ करतील आणि तुम्ही त्याच्यामध्ये गुंतून जाल आणि त्याच्यामध्येच वाहवत जाल. भगवंत पुढे म्हणतात, पुढे 2 श्लोक एकत्र घेऊया आपण. तस्मादस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणांत्रिथे व्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता या निशा सर्वभूतानां तस्या जागर्ति संयमी यस्या जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. भगवंत आता शेवटच्या पाठकडे येतात. म्हणजे गुंतलेला मनुष्य आहे, पण न गुंतलेला कसं, की ज्याची इंद्रिय पूर्णतः नियंत्रित आहेत. म्हणजे काय? नौकेवरती कॅप्टनचं पूर्णतः कंट्रोल आहे. कॅप्टन म्हणजे काय? तुमची बुद्धी. तुमचं बुद्धीचं तुमच्या या हार्डवेअरवरती आणि सॉफ्टवेअरवरती, म्हणजे काय? तुमच्या मनावरती नियंत्रण आहे. तुमचे ऍप्स करेक्ट चालतायत, मग काय अडचण? मग तुमचं जे चित्त आहे ते बरोबर तुम्हाला डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जाईल. त्याला स्थिर चित्त म्हटलेलं आहे. तुमची प्रज्ञा स्थिर आहे, ते चित्त स्थिर आहे, असा स्थित प्रज्ञ मनुष्य तो डेस्टिनेशन पर्यंत, मोक्षापर्यंत घेऊन जाईल. भगवंत म्हणतात असा मनुष्यासाठी जीवांचे जो दिवस आहे तो इतरांसाठी रात्र असतो. म्हणजे साधू पुरुषासाठी जीव जे दिवसामध्ये गुंतलेले असतात, जे अनुभव असतात, ते साधू पुरुषासाठी नसतात, साधू पुरुषासाठी विरुद्ध असतात. का? कारण हा मनुष्य जगात गुंतलेला असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून विचार करतो, आणि साधू आत्मतत्वामध्ये आत्मरत असल्यामुळे त्याच्यामध्ये सतत गुंतलेला असतो, त्याच्या पलीकडे तो विचार करत नाही. म्हणून दोघांचे अनुभव डायमेट्रिकली ऑपोजिट आहेत. पुढे भगवंत म्हणतात आपूर्यमाणमच्चल प्रतिष्ठितम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वतः तत्त्वकामायं प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न कामकामी. असा मनुष्य कसा स्थितप्रज्ञ? जसं समुद्रामध्ये चारही बाजूने पाणी येतं, नद्या येतात, पाणी टाक, तरी त्याच्यातलं पाणी वाळत नाही, आणि बाष्पीभवनाने आणि इतर प्रकारे लोक पाणी काढतात, जातात त्याच्यातून, तरी त्याची पाण्याची पातळी कमी होत नाही. थोडक्यात
काही जरी त्याला प्राप्त झालं तरीही त्याच्यावर परिणाम होत नाही, आणि काही त्याच्यापासून गेलं तरी त्याला त्याचं दुःख होत नाही. सुख दुःख दोघांमध्ये जो समजतो, अशा मनुष्याची शांती कधीही ढळत नाही, कारण तो स्थितप्रज्ञ असतो. त्याच्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. पुढे भगवंत म्हणतात, विहाय कामान्य सर्वान माश्चरती निस्पृह निर्ममो निरहंकार सशांतीमती गच्छती. इथे भगवंत परिपूर्ण स्थितप्रज्ञ इनिशियल स्टेजला नाही, फायनल स्टेजला आहे, मोक्ष प्राप्ती जवळ आहे, त्याचं वर्णन करतो. जो मनुष्य सर्व कामनांचा त्याग करतो, कामान्य सर्व पूर्वाश्चरती, सर्व कामनांचा त्याग करतो, सर्व इच्छांचा त्याग करतो, आणि मी आणि माझ्या भावाचा माझेपणा हा भाव बाळगत नाही, मी माझ्यासाठी अहंकाराचा त्याग करतो, आणि निस्पृहपणे जीवन जगतो, म्हणजे कोणत्याही गोष्टीला अटॅच नसतो, आसक्त नसतो, केवळ स्वतःची कर्तव्य कर्म करतो, स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पडतो. भगवंत म्हणतो, असा मनुष्य शाश्वत शांती प्राप्त करतो. त्याची शांती स्थिर असते, त्याची प्रज्ञा स्थिर असते. पुढे या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, एषा ब्राह्मणी स्थिती पार्थ नयनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वा श्यामंत कालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छति. या संपूर्ण अध्यायाचा भगवंत समप करतात. कसं? भगवंत म्हणतात, हे पार्था, ही ब्रह्ममय स्थिती आहे, ही स्थितप्रज्ञ मनुष्याची स्थिती आहे, ही आत्मसाक्षात्कारी मनुष्याची स्थिती आहे. कोण? स्थितप्रज्ञ, ज्याची प्रज्ञा स्थिर आहे, म्हणजे ज्याचं कॉन्शियसनेस चित्त स्थिर आहे, आणि समाधिस्थ, ज्याचं मन मला पूर्णतः शरण आहे, परमात्मा परमेश्वराला समर्पित आहे, पूर्णतः शरण आहे, आणि बुद्धीची निष्ठा, त्याची श्रद्धा ही पूर्णतः आत्मतत्वावर, त्या ब्रह्मावर स्थिर आहे. म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी पूर्णतः परमात्मा परमेश्वराशी एकरूप झालेली आहे. त्याच्या वासना सर्व संपलेल्या आहेत. असा मनुष्य, त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. त्याला सर्वत्र ब्रह्म दिसतं, समानता दिसते, स्वतःमध्ये ब्रह्म दिसतं, दुसऱ्यांमध्ये तेच देव आहे, ज्याच्यामुळे मी जिवंत आहे हे सत्य तो जाणतो. ही संपूर्ण सृष्टी ज्याच्यामुळे आहे त्याच्यामुळे मी सुद्धा आहे हे सत्य तो पूर्णतः जाणतो, आणि त्याच्याप्रमाणे आचरण करतो. कसं? माझा हात, माझे पाय, माझे डोळे, माझे कान, आपण म्हणतो ना, का हा मी, तुमचे सर्व पार्ट आहेत, तसंच तो म्हणतो, हाही ब्रह्मामुळेच आहे, हेही ब्रह्मामुळे, हाही ब्रह्मामुळे, सेम वे. सर्वत्र त्याला तेच ब्रह्म दिसतं, प्रत्येक जीवामध्ये तेच दिसतो. भगवंत म्हणतात, तो ब्रह्ममय झालेला आहे. असा मनुष्य, तो कोणत्याही संभ्रमात नसतो, कोणताही भ्रम नसतो, त्याला सर्वत्र ब्रह्मच दिसतं, सत्य ब्रह्म दिसतं. मग त्याची प्रज्ञा स्थिर आहे, तो आत्मसाक्षात्कारी, त्याला आत्माचा म्हणजे अंतस्थ आत्मतत्वाचा, म्हणजे ब्रह्माचा अंश जो त्याच्यामध्ये, त्या अंश आणि सर्वत्र असलेला तो ब्रह्माचा अंश आहे, या सर्वांचं ज्ञान होतं, आणि तो अंश आणि ते ब्रह्म एकच आहे, परिपूर्णता करतो. भगवंत त्याला ब्रह्ममय स्थिती म्हणतो. भगवंत म्हणतो, असा मनुष्य शेवटच्या क्षणी देखील माझ्याशी तद्रूप होतो, ब्रह्माशी तद्रूप. शेवटच्या क्षणी म्हणजे काय? इथे मृत्यू नाही, जन्म मृत्यू हे ऐहिक आहेत. शेवटचा क्षण म्हणजे तुमचा मोक्ष प्राप्तीचा क्षण. असा मनुष्य मोक्ष प्राप्तीच्या क्षणी माझ्यामध्ये विलीन होतो, ब्रह्मामध्ये विलीन होतो. अशा प्रकारे भगवंतांनी आत्मसाक्षात्कारी मनुष्याचं वर्णन केलंय. 54व्या अध्यायामध्ये क्युरिओसिटी, स्थितप्रज्ञ, समाधिस्थ आणि स्थिताली, शरीर, मन, बुद्धी या तिन्ही स्तरावर स्पष्ट केला, आणि हळूहळू शरीर, मन आणि बुद्धीवरनं चित्तावर आले, चित्तावरनं मग आत्म्यावर आले. आत्मा म्हणजे हे तुमचं कन्सोलिडेटेड शरीर, मन, बुद्धी एकत्रितपणे, आणि मग शेवटी मोक्ष प्राप्त करायचे.
अशा प्रकारे भगवंतांनी या अध्यायामध्ये परिपूर्ण ज्ञान दिलेलं आहे की जे जाणून मनुष्य जिथे आहे तिथं तसा, जी अर्जुनाची अध्यायाच्या सुरुवातीला स्थिती होती आणि मग तो 10व्या श्लोकामध्ये शरण गेला, म्हणून 11व्या श्लोकापासून भगवंतांनी ज्ञान द्यायला सुरुवात केली. असा मनुष्य जेव्हा स्वतःला जाणतो आणि परमात्मा परमेश्वराला गुरुला शरण जातो, तेव्हा तो आहे तिथून गुरु त्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत घेऊन जातो. म्हणजे 12व्या श्लोकापासून 72व्या श्लोक, अशा प्रकारे भगवंतांनी हे परिपूर्ण ज्ञान दिलंय. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः.